सर आपले ज्येष्ठ शिक्षक सर्वांचे समाजशास्त्र विषयाचे सन्माननीय व्यवहार आणि विद्यार्थी मित्रांनो, आता मला वाटतं खेळाविषयी व्यवहाराची काही माहिती सांगितली आहे. सांगण्यासारखं फारसं काही मला ठेवलेलं नाही, परंतु आता एक मला विषय दिला आहे म्हणून मी फक्त तुमच्याबरोबर 2-5 मिनिटांसाठी बोलण्यासाठी उभा राहिलेला आहे. प्रामुख्याने 22 सरांनी सांगितलं आता की 22 ते 28 जुलै हा कालखंड आपल्याला शासनाने शिक्षण सप्ताह म्हणून त्यांनी साजरा करायचा ठरवलेला आहे. मग ही वेळ का आली आहे? कुठेतरी आपण काहीतरी जे विषय आपल्याला याच्यामध्ये दिले आहेत त्याच्यामध्ये कमी पडताना आपल्याला दिसून येतोय. म्हणून त्याचा प्रचार प्रसार आणि एक आपल्याला जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून हा जो शिक्षण सप्ताह आहे तो प्रत्येक विद्यालयामध्ये पूर्ण आपल्या राज्यभर साजरा करण्याचं शासनाने ठरवलं आहे. अनेक विषय त्यामध्ये दिले आहेत. सरांनी आपल्याला परिपाठाच्या वेळेला कोणकोणते विषय ते सगळे सांगितलेले आहेत. त्या ठिकाणी क्रीडा असेल, गणिताचे संबोध असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षदिंडी वगैरे त्याचं पर्यावरणाचं महत्व असेल, अनेक कार्यक्रम त्याच्यामध्ये घेण्याचं ठरलेलं आहे. परंतु आता आपल्यासाठी जो विषय आहे तो म्हणजे क्रीडा दिवस. क्रीडा दिवस का साजरा करायचा याच्या संदर्भात आता क्रीडा म्हणजे काय, क्रीडाला आपण खेळ असं म्हणतो, खेळ म्हणजे काय याची बरीचशी माहिती सरांनी आपल्याला दिली आहे. प्रामुख्याने याचं सुरुवात कशी झाली, मनोरंजन म्हणून आपण एक खेळ खेळत असतो किंवा आपला एक व्यायाम व्हायचा असेल म्हणून आपण खेळ खेळत असतो. कारण त्याच्याबद्दल त्याची पार्श्वभूमी किंवा मागचा कालखंड खेळाचा कसा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता मी फार त्या मागच्या कालखंडामध्ये जाणार नाही. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतो. पूर्वीच्या काही जुने काही खेळ आता ते लुप्तही पावलेले आपल्याला दिसून येतात. नव्याने अनेक तयार झालेले खेळ जे आपण सध्याच्या काळामध्ये क्रीडा दिवसात खेळत असतो, वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असतो. सध्या जास्त आपल्यामध्ये फिवर पाहिला तर कशाचा आहे, क्रिकेटचा फिवर आहे, बरोबर आहे ना. आणि आता एक काल परवापासून थोडीशी सरांनी आपल्या ज्या पावसाळी क्रीडा स्पर्धा होणार आहे म्हणून सांगितल्यानंतर परत थोडंसं वातावरण चेंज झालं आणि आपण कोणते खेळ खेळू लागलो, कबड्डी. त्याच्याकडे आपल्या थोड्याशा नजरा वळल्या, कारण आता स्पर्धा आहे. स्पर्धा म्हटलं की आपल्यामध्ये लगेच एनर्जी संचारते आणि ती एनर्जी खरी मिळवण्यासाठी आपल्याला हे जे खेळ आहे ते खेळणं गरजेचं असतं. तर आजचा जर काळ पाहिला तर आज जो विद्यार्थी आहे जास्त करून मला वाटतं मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही त्याच्या पुढे हा विद्यार्थी दिसून येतो. आमचा जो कालखंड गेला लहानपणीचा किंवा आमच्या अगोदरचा शिंदे सर यांचा कालखंड टीव्ही वगैरे हे काही साधच नव्हते. मनोरंजन म्हटलं का खेळ खेळणे. पूर्वीचा जो कालखंड आहे ते गप्पा मारणे नाहीतर खेळ खेळणे हाच किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम काहीतरी ठेवणे हेच मनोरंजनाचे साधने पूर्वीच्या काळामध्ये होते. परंतु आज काय झाले, मोबाईल असेल तर माणूस तासन-तास त्याच्यावर पूर्ण दिवस म्हणलं तरी वेळ घालू शकतो आणि याच्यामुळे काय झालं, आपण शारीरिक दृष्टीने कमकुवत होत चाललो. मग जर आता आपल्याला आपलं शरीर चांगलं मजबूत बनवायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण काय केलं पाहिजे, क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्याच्यामध्ये सहभागी होणं अतिशय महत्वाचं आहे. भारतामध्ये क्रीडा दिवस साजरा केला जातो. प्रामुख्याने भारतामध्ये क्रीडा दिवस साजरा का केला जातो तर आपल्याला माहिती आहे की 1932 ते 36 सलग 4 वर्ष आपल्या देशातील मेजर ध्यानचंद जे काय होते, हॉकीपटू होते, हॉकीचे जादूगार असं त्यांना म्हटलं जातं की ज्यांनी 4 वेळा सलग आपल्या देशाला ऑलिम्पिकचं हॉकीचं सुवर्ण पदक मिळवून दिलं, सलग 4 वेळा. त्याच्यानंतर आपण ते मिळू शकलेलो नाही. अशी मोठी कामगिरी त्यांनी केली. त्यांचा वाढदिवस हा आता भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. सांगता येईल कोणता दिवस? विद्यार्थ्यांना सांगता आला पाहिजे. सरांनी आपण सांगितलं कोणता दिवस आहे तो? 29 ऑगस्ट. हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पूर्ण देशामध्ये साजरा केला जातो. मग या मागचा एक हेतू काय असतो की जेणेकरून आपल्या देशामधील जे मुलं आहेत त्यांना विविध खेळाविषयी माहिती मिळावी आणि ते सुद्धा त्या खेळामध्ये चांगल्या मोठ्या स्तरावर जातील, चांगली प्रगती करतील या दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये एक प्रकारची चांगली स्पर्धा तयार व्हावी, त्यांच्यामध्ये इन्स्पिरेशन तयार व्हावं म्हणून हे जे क्रीडा दिवस वगैरे जे असतात ते साजरे केले जातात. आता सरांनी सांगितलं की पूर्ण जर जगामध्ये जर विचार केला तर सगळ्यात मोठी जी स्पर्धा आहे ती म्हणजे कोणती आहे, ऑलिम्पिक स्पर्धा आहे. आपल्याला त्या क्रीडा दिनाच्या निमित्ताने त्या क्रीडा दिवसाच्या निमित्ताने हे तरी माहिती असलं पाहिजे की ऑलिम्पिक मध्ये कोणकोणत्या प्रकारचे खेळ खेळले जातात. तर सरांनी बरेच तुम्हाला सांगितलं, बैठकी खेळ असतील किंवा मैदानी खेळ असेल त्याच्या संदर्भात माहिती दिली आहे. अजूनही ऑलिम्पिक मध्ये प्रामुख्याने 2 प्रकारच्या गेम्स खेळले जातात, एक तर वैयक्तिक असेल किंवा सामूहिक असेल. आपण वैयक्तिक प्रकारामध्ये सहभागी होऊ शकतो किंवा सामूहिक मध्ये 2, 4, 6 काय जो संघ असेल त्या खेळानुसार त्या गटामध्ये आपण सहभाग त्याच्यामध्ये घेऊ शकतो. पण अनेक विविध खेळ आहेत. बरेच खेळ भारतामध्ये फारसे खेळले जात नाही. आपल्याकडे फक्त आपण एक ठराविक खेळाकडच लक्ष ठेवून दृष्टिकोन ठेवून त्याच खेळाची प्रॅक्टिस करत असतो. क्रिकेट म्हटलं तर सगळेजण क्रिकेटच खेळत असतात, बाकीचं इतर खेळाकडे आपलं
दुर्लक्ष होत असतं. पण जिम्नॅस्टिक सारखे खेळ असतील, पोहण्याचे खेळ असतील, अनेक आहे, भालाफेक असेल, थाळीफेक असेल. आता 1-2 वर्षापूर्वी भालाफेक मध्ये त्या ठिकाणी आपल्याला चांगलं पदक ऑलिम्पिक मध्ये मिळालेलं होतं. मग त्याच्यातून थोडंसं आपल्याला काही विद्यार्थ्यांना इन्स्पिरेशन मिळालं असेल. बॉक्सिंग सारखे खेळ असतील, कुस्ती सारखे खेळ असतील, की जे ऑलिम्पिक मध्ये खेळले जातात याच्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आता खेळाचे फक्त नुसतं व्यायाम हा एवढाच फायदा आपल्याला राहिला नाही, तर करिअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण खेळाला आता पाहू शकतो. पूर्वीच्या काळी सरांनी सांगितलं की एक आपल्याला व्यायाम होईल, मनोरंजन होईल, या दृष्टिकोनातून आपण खेळाकडे पाहत होतो. आज मात्र आपल्या पुढे तेवढाच हेतू नाही राहिला. आपला व्यायामही होईल, आपल्याला आनंदही मिळेल, मनोरंजन होईल आणि आपलं त्याच्यातून मोठं करिअर सुद्धा होऊ शकतं. करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा आपल्याला आता खेळामधून मोठ्या प्रमाणामध्ये मिळू शकतात. त्यासाठी सुरुवात ही आपली अगदी लहान वयापासून झाली पाहिजे. आता त्या ठिकाणी एक मला वाटतं ऑलिम्पिक स्पर्धा चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू कालच पेपर वाचलाय. सर्वात कमी वयाचा जो खेळाडू आहे त्याचं वय सांगता येईल तुम्हाला? एक मुलगीच आहे की तिचं वय 11 वर्ष 11 महिने आहे. 11 वर्ष 11 महिने, तुमच्यापेक्षा कमी वयाची. ती सर्वात लहान स्पर्धक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये उतरलेली आहे स्केटिंग मध्ये. आणि सर्वात जास्त वयाचा स्पर्धक आहे तो 60 वयाचा आहे. म्हणजे 11 वर्षापासून तर 60 वयापर्यंतचे जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. मग पहा, ती 11 वर्षी जर ऑलिम्पिकला जाऊ शकते, तिने सुरुवात केव्हापासून केली असेल? फार लहानपणापासून आपल्याला याची तयारी करावी लागते, तरच आपण उच्च जी पातळी आहे ती गाठू शकतो. क्रिकेटमध्ये आता आपल्या क्रिकेटबद्दल जास्त माहिती आहे. आपल्या देशामध्ये जास्त आवडला जाणारा खेळ आहे. पूर्वीच्या काही चांगले क्रिकेटर सचिन तेंडुलकर सारखे झाले. आपण त्यांचं फक्त काय पाहतो? करिअर पाहतो. एवढं त्यांनी शतक केले, एवढं अमुक केलं, पण त्याच्या मागचं कष्ट आपण कधी पाहिलेलं नसतं. आणि प्रचंड असं कष्ट त्याच्यासाठी घेतलेलं असतं, म्हणून ते तिथपर्यंत पोहोचले असतात. आपल्याला सुद्धा जर काही करिअर करायचं असेल ते कोणत्या गोष्टीमध्ये करा. प्रामुख्याने आपला विषय आहे क्रीडाचा. क्रीडामध्ये जर करिअर करायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्याला लहानपणापासून करावी लागते. आणि शेवटपर्यंत सातत्याने जर आपण सराव करत गेलो तर निश्चित आपण एका विशिष्ट अशा ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. मग कोणताही तो आपल्याला आवडणारा क्रीडा प्रकार असू द्या. प्रामुख्याने त्याच्यामध्ये आता आपल्याला मनोरंजन व्यायामच नाही तर आपलं करिअर सुद्धा त्याच्यामध्ये होणार आहे. या दृष्टिकोनातून आता भारतीय क्रीडा प्रकारांमध्ये पाहणं गरजेचं आहे. आणि ऑलिम्पिक मध्ये आता जे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स त्या ठिकाणी खेळले जातात त्या सगळ्या वेगवेगळ्या खेळाविषयी सुद्धा आता आपण माहिती घेतली पाहिजे आणि वेगवेगळ्या खेळामध्ये आता आपण उतरलं पाहिजे. आज जर पाहिलं तर ऑलिम्पिक मध्ये वर्चस्व कोणाचं आहे? अमेरिका, चायना हे जे देश आहेत. जपान छोटा देश आहे. जपान काय खूप मोठा देश असं काही नाही, पण त्यांचं तिथं फार मोठं वर्चस्व आहे. कोरियन कंट्रीज आहे, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, त्यांना सुद्धा चांगले तिथं पदक मिळतात. आणि आपला 150 कोटीचा भारत, आपलं मोठं बोलण्यासारखे आपले तिथं पदक असतात. लोकसंख्या सर्वात जास्त आपली, परंतु पदक आपले 5, 7, 8, 10, 12 नंबरवर किंवा त्याच्या खाली असतात. छोटे छोटे देश आपल्यापेक्षा खूप जास्त. स्विमिंग सारख्या खेळ 25-30 प्रकार त्याच्यामध्ये आहे. तेवढे सुवर्ण पदक त्याच्यामध्ये वेगवेगळे देश होऊन जातात. आपल्याला नाही मिळत तिथं, कारण आपला तेवढा अजून सराव नाही. आपण त्याच्याकडं तो व्यवसाय दृष्टिकोन घेऊन त्याच्याकडे अजून पाहिलेलंच नाही. ते पाहणं सुद्धा आता काळाची गरज झालेली आहे. या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं हे जे क्रीडा क्षेत्र आहे ते आपल्याकडं खुणावत आहे, डोकावत आहे. आपण त्याच्याकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे. सरांनी सांगितलं की आपल्याला बाकीचे आपण विषय शिकतो, ते विषय शिकत असताना कधी कधी बोर झाला तर आपल्याला खेळाकडे नेलं जातं. मग आपल्याला थोडंसं जो ताण आहे तो कमी होतो. ते पण बरोबरच आहे. खेळाचा तास म्हणलं का सगळं वगैरे कसं असतो एकदम आनंदी. सांगायचं विषय नाही. शिंदे सरांना कोणते विद्यार्थी गेला की काय करू सर आता कोणी नाही सर म्हणतात खेळायला, एकदम खुश खाली सगळे त्या ठिकाणी निघून जातात. खेळाचा तास म्हणला तर लगेच वेगळी चेतना आपल्यामध्ये येते. सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो. सांघिक भावना एक आपल्यामध्ये प्रामुख्याने तयार होते. मैत्री, सहकार्य या भावना सुद्धा आपल्यामध्ये तयार होत असतात. आपले छोटे छोटे ग्रुप त्या ठिकाणी खेळता येतो. ते विद्यार्थी आपण जवळ येतात. आपण खेळ खेळायला सुरुवात करत असतात. एक मैत्री आपली त्याच्यातून निर्माण होते. या दृष्टिकोनातून सुद्धा त्या खेळाचं महत्व आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. आणि मोबाईल वगैरे टीव्ही याच्यातून सुटका मिळवण्यासाठी खेळ अतिशय चांगला आहे. याच्यातून फायदा आपल्याला काहीच नाही. आपण नॉलेजच्या दृष्टीने त्याचा उपयोग करतो, पण कंटिन्यू तास तुम्ही फेसबुक बघत बसणार, इंस्टाग्राम पाहत बसणार, युट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ असतात. आता वेगवेगळ्या रील, काही जण रीलच तयार करत बसणार, त्याचा काही फायदा होत नाही बऱ्याच वेळा. आणि त्याच्यात आपला नुसता वेळ वाया जात असतो. तर हे न होता आपण कुठेतरी आता या मैदानी खेळ असेल किंवा बैठे खेळ असेल त्याच्याकडे सुद्धा वळणं गरजेचं आहे. याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचं आज जर शारीरिक दृष्टिकोनातून आपण फार कमकुवत होत चाललेलो आहोत. आज तुम्ही पहा
चष्म्याचा जर विचार केला तरी जर पहिलीपासून विद्यार्थ्यांना चष्मे असं आले आपल्याला दिसून येतात. आपल्यामध्ये